माऊली रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काल बरडगावी मुक्कामी होती। रात्री उशिरा ही पालखी बरडगावी दाखल झाली आणि त्या ठिकाणी पालखीचं जे आहे ते जंगी स्वागत करण्यात आलं। आज या पालखी सोहळ्याचा 12वा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने पालखी जी आहे ती आज नातेपुते या ठिकाणी मुक्कामी असणार आहे। विशेष बाब म्हणजे पालखी सातारा जिल्हा सोडून आज सोलापूर जिल्ह्यात दुपारनंतर प्रवेश करणार आहे। त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, ते या ठिकाणी पालखीच्या जय्यत स्वागतासाठी तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या मी नातेपुतेमध्ये उभे आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हा पालखी मुक्काम स्थळ आहे। या ठिकाणी पालखी जी आहे ती मुक्कामी असते आणि त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण परिसरात जे आहे ते रावट्या उभारण्याचं काम, जे वारकरी या दिंडीत येतात, या ठिकाणी मुक्काम स्थळ येतात, त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी रावट्यांची जी उभारणी आहे त्या कामाला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण मोकळं मैदान आहे आजूबाजूला आणि या ठिकाणी संपूर्ण कामं जी आहेत ती करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आज पालखी जी आहे ती पालखी सोहळ्याच्या 12व्या दिवशी या ठिकाणी बरडहून नातेपुत्याला मुक्कामी असणार आहे। हे जे अंतर जर आपण पाहिलं बरड ते नातेपुते तर साधारण 21 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे पालखी जी आहे ती संध्याकाळी 6 नंतर जी आहे ती या ठिकाणी दाखल होईल। सध्या जर पाहिलं तर संपूर्ण नातेपुते शहराला जो आहे तो एक वेगळाच रंग जो आहे तो चढल्याचा आपल्याला पाहायला मिळते। भक्तीचा रंग आपल्याला त्यात चढल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे संपूर्ण हा परिसर आहे तो भक्तिमय झाल्याचं चित्र दिसून येते। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर।